ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बंडखोरांचा बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात। मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांशी संवाद, अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची समजूत काढणार। मुंबईमधील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। तुम्हाला ऑफर येतील, पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं आवाहन। तर शर्मिला ठाकरेंकडून उमेदवारांचं औक्षण। उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीला। ठाकरे बंधूंचा वचननामा आज फायनल होणार। 4 जानेवारीला वचननामा प्रकाशित केल्यानंतर संयुक्त सभांना सुरुवात होणार। विधानसभेचे अध्यक्ष विरोधी उमेदवारांना धमक्या देतात। संजय राऊतांचा राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप। तरडीचा डाव खेळणारे काहीही दावे करतात, नार्वेकरांनी आरोप फेटाळले। पुण्यामध्ये भाजपनं अर्ज मागे घ्यायला लावल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या। पतीला देखील अश्रू अनावर। भाजपवरील या आधीच्या टीकेमुळे कार्यकर्त्यांचा पूजा मोरेंवर रोष। सोशल मीडियावर ट्रोल केल्याप्रकरणी भाजपच्या पूजा मोरेंची पुणे पोलिसांकडे तक्रार। ट्रोल केलेल्या भाजपच्याच कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी। गुन्हेगारांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली नाही, काही जागा आरपीआय खरात गटाला दिल्यात। मित्रपक्षाने कुणाला जागा द्याव्यात हा त्यांचा प्रश्न। गुंड गजा मारण्याची पत्नी आणि आंदेकरच्या उमेदवारीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। गुंडांना उमेदवारी दिल्याच्या आरोपानंतर अजित पवारांचं रिपाई खरात गटाकडे बोट। अजित पवारांशी चर्चा करून सविस्तर बोलेल, सचिन खरात यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेना उमेदवाराचा एबी फॉर्म दुसऱ्या उमेदवारानं खाल्ला। एकाच प्रभागात 2 जणांना एबी फॉर्म दिल्यामुळे मोठा वाद, तर फॉर्म माझ्याकडून फाटला असं म्हणत उद्धव कांबळेंनी मच्छिंद्र ढवळेंचा आरोप फेटाळला। मुंबईमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवाराने डुप्लिकेट एबी फॉर्म जोडला। पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिला नसतानाही बनावट एबी फॉर्म जोडल्यामुळे संभ्रम। निवडणूक आयोगाकडून शिल्पा केळुसकरांचा अर्ज वैध। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे 9 उमेदवार बिनविरोध विजयी। भाजपच्या 5 आणि शिंदेंच्या 4 उमेदवारांचा समावेश। विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याआधीच बाजी पलटली। भिवंडी महानगरपालिकेमध्ये भाजपनं खातं उघडलं। पद्मानगर भागामध्ये 17 मधील सुमित पाटील यांचा बिनविरोध विजय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून फोन करत अभिनंदन। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता। उदय सामंतांशी चर्चा करून जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार, अजित पवारांची माहिती। नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर। भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत विरोधामध्ये घोषणाबाजी। निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक। सांगलीच्या मिरजमध्ये अर्ज माघारीवरून भाजप उमेदवाराच्या घरावरच हल्ला। गाड्यांची तोडफोड। शिंदेंच्या शिवसेनेमधील उमेदवाराच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप, तर सागर वनखंड यांनी आरोप फेटाळले। अहिल्यानगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद। सर्वाधिक 54 उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शिंदे सेनेला छाननीमध्ये धक्का। महापालिका निवडणुकीमधील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज आणि उद्याची मुदत। बंडखोरांना थोपवण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सिद्धार्थ बनसोडेंच्या उमेदवारीला काँग्रेस उमेदवाराचा विरोध। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना निवडून देऊ नका, काँग्रेस उमेदवार उमेश खंदारे आक्रमक। न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला राज्य सरकारकडून 6 महिन्यांची मुदतवाढ। कुणबी नोंदींचा उल्लेख असणारे दस्तावेज आणि कागदपत्रांच्या तपासणीसाठी मुदत वाढवली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।